निवडणुकीत महायुतीला लक्षणीय यश मिळाले असून रायगडात 7 पैकी 7 जागांवर युतीचे आमदार निवडून आले आहेत, तर कोकणातही अभूतपूर्व यश मिळाले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीतील सर्वच आमदारांना मंत्रिपदाचे वेध लागले असून तशी मोर्चे बांधणी केली जात आहे. रायगडात विरोधकांचा सुपडा साफ झाल्याने जिल्ह्याला 3 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. त्यात विद्यमान महिला मंत्री आदिती तटकरे, त्याचबरोबर शिवसेनेचे भरत गोगावले आणि पनवेलमधून चौथ्यांदा विजयी झालेले प्रशांत ठाकूर यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. दरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्गमध्येही 3 किंवा 4 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. त्यात विद्यमान मंत्री दीपक केसरकर आणि उदय सामंत यांच्यासह योगेश कदम आणि नितेश राणे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. इच्छुक आमदारांकडून पक्ष नेतृत्वाची मनधरणी तसेच दबाव टाकण्याचे कामही सुरू असल्याचे दिसते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणाऱ्या इच्छुक आमदारांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. मुख्यमंत्री पदाचा निर्णय झाल्यानंतर याबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचे दिसते. कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.